आरोग्य आणि निकोप आरोग्य राखण्याच्या जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात आहे. माता आणि नवजात बालकांचे मृत्यू शून्यावर आणणं तसंच महिलांचं दीर्घकालीन आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देण्यासाठी निरोगी सुरुवात आशादायक भविष्य या संकल्पनेतून यंदाचा जागतिक आरोग्य दिन साजरा करणार आहोत असं म्हणण्यात आलं आहे. केंद्र सरकार देशातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कार्यरत आहे. लोकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा मिळाव्यात आणि निकोप राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेनं वाटचाल करावी यासाठी केंद्र सरकार अनेक पावलं उचलत आहे. सरकार आयुष्यमान भारत, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यासह विविध योजना राबवत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 55 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी प्रतिकुटुंब 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा कवच देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 40 कोटी आयुष्यमान कार्ड लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत. याशिवाय लोकांना व्यापक प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी देशात 1,76,000 आयुष्यमान आरोग्य मंदिरं कार्यरत आहेत.